लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता जीवा हा नंदिनीला बारीक करण्यासाठी 101 प्रयत्न करतोय आणि नंदिनी आणि जीवामध्ये नवीन नवीन रोमांस फुलतोय. तर दुसऱ्या बाजूला पार्थ आणि काव्याला वाटते अनिशाची काळजी, तर रम्याचा नवीन कांड येणार आहे आपल्यासमोर उघडकीस. आता नेमकं रम्याने काय कांड केला आहे आणि तो कसा आपल्यासमोर उघडला जाणार हे सगळं शेवटपर्यंत पाहूया. तर आता सध्या आपण पाहतोय की नंदिनी ही आता ड्रेस घालते आणि आरशासमोर उभी राहून ती स्वतःचं वजन बघत असते. जीवा म्हणतो काय झालं नंदिनी? नंदिनी म्हणते मला वाटतंय माझं वजन खूप वाढलंय. जीवा म्हणतो नाही गं असं काही नाही आहे. नंदिनी म्हणते असंच आहे. मग ती वजन काटा घेते आणि वजन काट्यावर उभं राहून ती स्वतःचं वजन तपासते. आता तिला काही हिंमतच होत नसते काट्यावर वजन बघायची. मग ती जीवाला सांगते जीवा वजन बघा. जीवा बघतो आणि म्हणतो नंदिनी वाढलंय. त्यावर नंदिनी म्हणते बघा माझं वजन वाढलं ना, मी जाड झाली आहे ना, मी कशी दिसते आता बघा बरं. त्यावर मग जीवा तिला समजावतो की नंदिनी अगं हे वजन तुझं नाही तर आपल्या प्रेमाचं आहे, आपल्या दोघांच्या एकीचं आहे आणि हे वजन जितकं वाढेल तितकं चांगलंच आहे की नाही. वाढू देत की वजन आणि धष्टपुष्ट असणं हेल्दी असणं कधीही चांगलंच की. उलट माझी बायको अशी स्ट्रॉंग आहे हे बघून मला केवढं भारी वाटतं माहिती आहे का तुला. उगाचच्या उगाच तू वजनाची काळजी घेऊन बसली आहेस बघ. त्यावर नंदिनी म्हणत असते जीवा तुम्हाला काय फक्त गंमत सुचते आहे का? आणि हे असं काही नाही आहे धष्टपुष्ट विष्ट. अहो मुलींनी कसं छान असायला हवं शिटशिटीत. आता तुम्ही बघा तुम्ही एवढे मजबूत आहात, एवढे स्ट्रॉंग आहात, एवढे फिट आहात आणि मी तुमची बायको ही अशी लठ्ठ. छान दिसेल का आपला जोडा? लोकांनी असं नको म्हणायला की अरे ह्या बिचारीच्या गळ्यात हे काय पडलं. लोकांनी आपला जोडा बघितला ना तर आपलं दोघांचं कौतुक करायला हवं. शी बाबा तुमची बायको छान दिसली पाहिजे, चार चौघात लोकांनी तुमच्या बायकोचं नाव घेतलं पाहिजे असं तुम्हाला काही वाटतच नाही ना. तुम्ही एवढी जिम करता, एक्सरसाइज करता, वॉर्मअप करता आणि एवढी ते हेल्दी फूड डाएट वगैरे फॉलो करता आणि मला मात्र त्यातलं काहीच सांगत नाही. मला मात्र काहीही खाऊ पिऊ देता ना. तुम्हाला मी लठ्ठ होते त्याने काही फरकच पडत नाही बाबा. त्यावर जीवा म्हणतो म्हणजे तुला एक्सरसाइज करायची? त्यावर नंदिनी म्हणते हो, बारीक होण्यासाठी जे काही लागेल ना ते सगळं मला करायचं आहे. जीवा म्हणतो ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल तर माझी काहीच हरकत नाही आहे, चालेल ठरलं. मग आतापासून जोपर्यंत तू बारीक होत नाही तोपर्यंत तुझी सर्व डाएट मी प्लॅन करणार. तू काय खाणार काय नाही खाणार, तू काय करणार काय नाही करणार हे सुद्धा मी ठरवणार. मी तुला ना काही योगासनं शिकवतो, तेवढी तू केलीस ना नियमित तर तुझं वजन हे असं असं सरसर कमी होईल. नंदिनी म्हणते हो खरंच काय काय करावं लागेल मला? जीवा तिला म्हणतो पहिले तर तुला सूर्यनमस्कार मारावे लागतील, त्याच्यानंतर तुला ताडासन करावं लागेल, त्याच्यानंतर तुला वृक्षासन करावं लागेल. ताडासन, वृक्षासन आणि सूर्यनमस्कार जर तू रेग्युलर बेसवर मारलेस तर तू बारीक होशीलच. आणि त्याबरोबर जेवल्यानंतर शतपावलीही करावी लागेल. शतपावली केल्याने काय होतं आपलं शरीर अन्न पचवायला लगेचच्या लगेच सुरुवात करतं आणि मग आपल्या शरीरामध्ये जास्त मेटाबॉलिझम फास्ट झाल्यामुळे आपल्या शरीरात जास्त प्रमाणावर फॅट तयार होत नाही. त्यावर नंदिनी म्हणते बापरे जीवा खरंच केवढं नॉलेज आहे हो तुम्हाला. जीवा म्हणतो काय करणार, स्वतःला फिट ठेवायचं असेल तर एवढं तर करावं लागतंच ना, आमचं तुमच्यासारखं नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणते तुम्ही मला टॉन्ट मारताय ना. जीवा म्हणतो अगं तसं नाही आहे गं चकाचक बाई. मग काय आता जीवा नंदिनीची काळजी घ्यायला सुरुवात करतो. रोज नंदिनीला आता खायला फक्त उकडलेल्या भाज्या, उकडलेलं कडधान्य, त्याचबरोबर ग्रीन टी वगैरे वगैरे आता नंदिनीला तो खाऊ पिऊ घालत असतो. नंदिनीला ह्या सर्व गोष्टी बिचारीला आवडत नसतात, नको वाटत असतात, पण तरीही आता बारीक व्हायचं आहे त्यामुळे नंदिनी त्या सर्व गोष्टी खात पित असते. जीवा तिला सांगत असतो की हे बघ नंदिनी तू जशी आहेस तशी छान आहेस, तुला बारीक होण्याची खरंच काहीही गरज नाही आहे, तू जशी आहेस तशीच मला सूट करतेस. पण तरीही नंदिनी जीवाला सांगते नाही ते काही नाही, मला बारीक व्हायचंच आहे म्हणजे व्हायचंच आहे. मग आता इकडे जीवा आणि नंदिनीचा छान शिरस्ता सुरू असतो. पण एक दिवस काय होतं, आता एक दिवस मालिनी काकू ह्या नंदिनी यायच्या आधीच ब्रेकफास्ट बनवतात कारण नंदिनीला उठायला उशीर झालेला असतो. आता नंदिनी येते आणि म्हणते आई सॉरी 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 मला उठायला उशीर झाला. त्यावर मालिनी काकू म्हणतात अगं असू दे गं नंदिनी, कधीतरी एवढं तेवढं चालतं, नेहमी नेहमी तूच सगळं केलं पाहिजे असं कुठे कुणी लिहून ठेवलं आहे.
बरं चल आता बस, सगळ्यांचा ब्रेकफास्ट करून झालेला आहे, फक्त आता आपण दोघी उरलो आहे. मस्त गरमागरम मी आपल्या दोघींसाठी नाश्ता वाढून आणलाच होता, तुला आता हाक मारायला येणारच होते, इतक्यात तू चालीस. ये 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 बस, मस्त गरमागरम थालीपीठं आहेत, तुला आवडतात ना, अगदी तशी थालीपीठं बनवली आहेत मी, कुरकुरीत, मस्त छान जास्त तेल घालून आणि तुला आवडतं तसं खुसखुशीत. घे घे घे, खा खा. मी तुझ्यासाठी ना मस्त 3 थालीपीठं आधीच बाजूला करून ठेवली होती. आता नंदिनी आवडीने थालीपीठ हातामध्ये घेते. आता नंदिनीला थालीपीठ खाण्याची खूप इच्छा असते. ते थालीपीठचा एक तुकडा मोडून तोंडात टाकणार असतेच, इतक्याच जीवा तिकडे येतो आणि म्हणतो, अरे 1 मिनटं. त्यावर नंदिनी म्हणते, काय? त्यावर मालिनी काकू ओरडतात. जीवाला म्हणतात, अरे ही कुठली पद्धत आहे जीवा, असं कोणी थांबवतं का माणसाला? त्याबरोबर मग जीवा म्हणू लागतो, हो मग आई, अगं तुला माहिती आहे का हे सर्व नंदिनी काय करते ते? त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय करते? थालीपीठ खाते. त्यावर जीवा म्हणतो, नाही नंदिनी थालीपीठ नाही खात आहे, नंदिनी माझ्या कष्टांबरोबर खेळते. त्यावर जीवाला मालिनी काकू म्हणतात, काहीही काय बोलतोस रे तू, तोंडाला येईल ते बरळतोयस का? जीवा म्हणतो, अगं आई, हिला बारीक व्हायचं आहे म्हणून हिने मला एक्सरसाइज विचारल्या, काय काय करता येईल हे सगळं विचारलं, मी हिला सर्व गोष्टी सांगितल्यासुद्धा. आता ते सर्व करायचं सोडून ही असं जर हे थालीपीठं वगैरे खात असली तर हिला फॅट नाही का सुटणार, ही जाड नाही का होणार? नंदिनी, तुझ्यासाठी रोज मी एवढं कष्टाने डाएट फूड बनवतो आहे, तुझ्यासाठी प्रोटीन शेक बनवतो आहे, कडधान्य उकडतो आहे स्वतःच्या हातांनी, तुला खाऊ घालतो आहे, ग्रीन टी बनवतो आहे आणि तू हे असं काहीतरी बाहेरचं खाशील का अरबट चरबट? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अरे मी घरात बनवली आहेत थालीपीठं. जीवा म्हणतो, आई बाहेरचं म्हणजे बाहेरचं नाही गं, बाहेरचं म्हणजे डाएट फूड सोडून बाहेरचं. त्याबरोबर मग लगेचच आता मालिनी काकू म्हणतात, म्हणजे नंदिनी तू हे आता नाही खाणार का थालीपीठं? त्यावर मग नंदिनी जीवाकडे बघते. जीवा म्हणतो, बघ आधी मी म्हणत होतो नको करू डाएट फॉलो, नको करू डाएट फॉलो, तर तुला माझं ऐकायचं नव्हतं आणि आता तुला थालीपीठं खायची आहेत. त्यावर मग नंदिनी म्हणते, नाही आई सॉरी, पण तुम्ही बनवलेलं आता हे मी नाही खाऊ शकत. मालिनी काकू म्हणतात, अगं असू देत गं, काही हरकत नाही, उलट तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी एवढं छान डाएट प्लॅन वगैरे बनवलं की नाही, हे बघून मला खूप भारी वाटले. असू द्या चालू दे तुमचं डाएट, पण माझं काही डाएट वगैरे नाही या, मी मात्र व्यवस्थित आहे, फिट अँड फाईन, त्यामुळे मी मस्तपैकी खमंग थालीपीठं खाणार आहे. तुमचं चालू दे दोघांचं डाएट. काय रे, तू सुद्धा हेच खाणार असशील ना डाएट फूड नंदिनी बरोबर? मग नंदिनी लाजते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अगं लाजतेस काय? बरोबर जाऊ द्या, आता तुम्हाला आणखीन जास्त ऑकवर्ड न करता मी इकडनं निघते, मी जाऊन माझ्या खोलीत आपला नाश्ता करते. असं म्हणत मग मालिनी काकू ह्या तिकडनं जाऊ लागतात. मालिनी काकू तिकडनं गेल्यावर मग नंदिनी जीवाला म्हणते, काय हो तुम्ही आईंसमोर तुम्हाला माझ्या डाएटबद्दल बोलायची काय गरज होती? मुद्दाम केलं ना तुम्ही असं मला एम्बॅरेसिंग फील करायला. जीवा म्हणतो, अरे मी कशाला तुला एम्बॅरेसिंग फील करू, मी तर आईसमोर सहज बोललो. आता हे सर्व काही बोलणं मालिनी काकू ऐकत असतात. आता हे सगळं बघून मालिनी काकूंना खूप छान वाटत असतं. त्या मनात म्हणतात, चला एकदाचे मुलांचे संसार मार्गी लागले, आता कसं मला बरं वाटतंय, छान वाटतंय, घरामध्ये सुख समाधान शांती समृद्धी नांदते. आता देवा माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला, माझ्या सुखाला, माझ्या मुलांना आणि माझ्या सुनांना कोणाचीही नजर लागू देऊ नको, कसलीही दृष्ट लागू देऊ नकोस, असंच माझ्या घरातलं वातावरण कायम छान आणि प्रसन्न राहू देत. त्याबरोबर मग जीवा आता नंदिनीला ते डाएट फूड देत म्हणत असतो, नंदिनी हे घे, खाऊन घे. नंदिनी म्हणत असते, हे रोज उकडलेल्या भाज्या, उकडलेलं कडधान्य, उकडलेलं सगळं खाऊन ना, फिक्का आणि कच्चं जेवण खाऊन मला नुसता कंटाळा आलाय, ईट आलाय, नको वाटतं हे सगळं. जीवा म्हणतो, अगं मग नको वाटतंय तर नको खाऊस, सोडून दे, तुला कुणी एवढा फोर्स केलाय की हे सगळं तुला करावंच लागेल, करायचंच आहे वगैरे असं. त्यावर नंदिनी म्हणते, तुमची इच्छाच नाही आहे ना मी बारीक व्हावं असं, मला माहिती आहे. जीवा म्हणतो, अगं मग धर खा. मग नंदिनी ही जीवाला म्हणते, मी खाणार, तुम्हाला सूट व्हायला हवं ना, म्हणून मी काहीही करायला तयार आहे. आणि मग आता जीवा हा नंदिनीला स्वतःच्या हाताने ते डाएट फूड भरवायला लागतो. नंदिनी म्हणते, आता डाएट फूडची चवसुद्धा टेस्टी लागते, आता छान वाटते. त्यावर जीवा लाजतो आणि म्हणतो, तू पण ना नंदिनी. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनी आणि जीवांचा रोमॅन्स सुरू असताना इकडे काव्या, हिला मात्र खूपच जास्त काळजी वाटत असते अनिशाची. ती विचार करत असते, आजपर्यंत अनिशाने कधीच असं केलेलं नाही आहे, मी बोलताना ती कधीच फोन कट करत नाही, पण आज तिने असा फोन का कट केला आणि मगापासून ती फोनही करत नाही आहे. नक्कीच काहीतरी बिनसलं आहे, त्याशिवाय काही अनिशा असं विचित्र वागणार नाही. काय झालं असेल, सर्व काही ठीक असेल ना
अनिशाच्या आईची तब्येत वगैरे खराब झाली नसेल ना, काही अडचण तर आली नसेल ना, या सर्व विचारात आता काव्या व्यस्त असते. त्यावेळी पार्थ काव्याला सांगतो, हे बघा काव्या, उगाचच्या उगाच इथे एवढे सगळे विचार करत बसून तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे. त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, आपण थेट अनिशांना भेटू, त्यांच्याशी बोलू आणि नक्की काय झालं आहे हे शोधून काढू. त्यावर काव्या म्हणते, काय? त्यावर पार्थ म्हणतो, हो, हे अगदी इतकं सोपं आहे. तुम्ही नेहमी ज्या ठिकाणी भेटता त्या ठिकाणी फोन करून त्यांना भेटायला बोलवून घ्या. मग त्या तिकडे आल्या की आपण त्यांच्याशी सविस्तर बोलू. त्यावर आता काव्या म्हणते, हो पार्थ, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मी लगेच अनिशाला कॉल करते. आणि मग काव्या आता अनिशाला कॉल करते आणि आता ती अनिशाला सांगते, अनिशा, मला तुला भेटायचं आहे. लवकरात लवकर मला भेटायला आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये ये. अनिशा म्हणत असते, काव्या अगं पण. काव्या म्हणते, हे बघ अनिशा, मला तुझ्याकडनं काहीही एक्सक्यूजेस नको आहेत. एकही एक्सक्यूज न देता गुपचूपपणे आपल्या नेहमीच्या ठिकाणी ये. त्यानंतर मग काव्या फोन थेट कट करते. आता पार्थ विचारतो, काय झालं, काय म्हणाल्या? काव्या म्हणते, तिला यायचं नव्हतंच, काहीतरी म्हणणार होती ती, पण मीच तिला फोर्स केला आणि आता येईल अशी खात्री आहे मला. पार्थ म्हणतो, ठीक आहे, चला मग आपणही निघूया. मग काय, पार्थ आणि काव्या हे दोघंही आता अनिशाला भेटायला कॅफेमध्ये जायला निघालेले असतात. आता कॅफेमध्ये येऊन पार्थ आणि काव्या अनिशाची बराच वेळ वाट बघतात. जवळपास अर्धा तास होत येतो तरी अजून अनिशा आलेली नसते. आता काव्या म्हणत असते, एरवी अनिशाला एवढा वेळ लागत नाही, आज एवढा वेळ का लागतो? येवाना यायला हवी होती की अनिशा? त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या हो, असं काय करताय? तुम्हाला ट्रॅफिक माहीत नाही आहे का खारघरमध्ये आणि इथे किती येते? खारघरवरून यायचं आहे म्हटल्यावर त्यांना जरा वेळ तर लागणारच ना. त्यावर काव्या म्हणते, अहो पण तर दुसऱ्या बाजूला इकडे अनिशा, हिला काव्याला भेटायला जाण्याची इच्छा तर खूप असते, पण आता ती भेटायला जाऊ शकत नसते. आता अनिशा म्हणत असते, काव्या अगं काय करू, कसं समजून सांगू तुला, मी नाही येऊ शकत तुला भेटायला. हे लग्न तर तू केलं आहेस, पण ह्या सर्वाचा पुढे काय शेवट होणार आहे ना, मला खरंच कळत नाही आहे. आणि मग आता अनिशाला आठवू लागतं, काव्याचं आणि पार्थचं जेव्हा लग्न होतं तेव्हा अनिशाला लग्नाला जायला उशीर झाला होता, कारण तिच्या आईची तब्येत जरा बरी नव्हती. म्हणून अनिशा ही जरा उशिराने पोहोचली होती हॉलवरती. तेव्हा तिने पाहिलं होतं की रम्या ही काव्या आणि पार्थचं जिथे नाव लावलं होतं तिथे स्वतःचं नाव लावते, रम्या आणि पार्थ. आणि मग ती तिथे फोटोज वगैरे क्लिक करते. त्यानंतर तिने स्वतःच्या हातावरती सुद्धा रम्यार्थ असं नाव लिहून घेतलेलं असतं. मग जेव्हा हे सर्व अनिशाने पाहिलेलं असतं, अनिशाला खूपच जास्त राग आलेला असतो. आणि मग अनिशा ही या सर्वाबद्दल आता थेट मी जाऊन पार्थला आणि काव्याला सांगणार असं रम्याला जाऊन म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यावरती डोळा ठेवण्याची, पार्थ जिजूंबद्दल हा असा विचार करण्याची, बघ आता मी तुझं काय करते. त्यावेळी रम्या म्हणते, जा जा जा, खुशाल जाऊन सांग, पण तुझ्या आईची ट्रीटमेंट सिटी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे ना. त्याबरोबर मग अनिशा घाबरते. रम्या म्हणते, तू तिकडे जा, मी इकडे जाते. एकदा का तू त्या काव्याला काही सांगितलंस की तुझ्या आईची विकेट पडलीस म्हणून समज. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या म्हणत असते, देशमुख, अहो जवळपास आता पाऊण तास होत आला तरी अजून अनिशाचा पत्त्या नाही आहे. उशीर होतो हे ठीक आहे, पण हा इतका उशीर. आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी आणि अनिशाने इथं भेटायचं ठरवलं आहे तेव्हा तेव्हा माझ्या आधी येऊन इथं अनिशा थांबायची, आणि आज मी तिला बोलवून चक्क पाऊण तास उलटून गेला आहे तरी अजून अनिशाचा पत्त्या नाही आहे. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही शांत व्हा, येत असतील त्या, अहो त्यांच्या आईची तब्येत बरी नसते, जरा घरनं आवरून वगैरे निघायला त्यांना वेळ लागला असेल, पण तुम्ही काळजी करू नका, त्या येतील म्हणाल्यात ना तर त्या नक्की येतील. तुम्ही एक काम करा, आपण ना कॉफी मागूया, कॉफी पिया, म्हणजे जरा कॉफी प्यायल्यावर तुम्हाला बरं वाटेल, रिलॅक्स फील कराल. मग पार्थ आता कॉफी मागवतो. काव्या आणि पार्थ आता दोघंजणं कॉफी पिऊन घेतात. तरीही अजून अनिशाचा पत्त्या नसतो, अनिशा आलेली नसते. काव्या म्हणत असते, देशमुख, अहो अजूनही अनिशाचा पत्त्या नाही आहे, मला आता खूप काळजी वाटू लागली. पार्थ तिला म्हणतो, येईल होत्या, येईल. काव्या आता सतत घड्याळाकडे बघत असते. पार्थ आता तिला म्हणत असतो, शांत व्हा, येईल, नक्की अनिशा येतील. अहो त्या एवढ्या तुमच्या खास फ्रेंड आहेत आणि त्या म्हणाल्यात की त्या येतील तर त्या येतील, आणि तुम्हाला माहिती आहे ना की अनिशाला यायला जरा वेळ होईल म्हणून. मग आणि मी म्हणतोय ना तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? आता काव्या म्हणते, माझा विश्वास आहे हो तुमच्यावर, पण तरीही काय माहीत का, पण ना मला असं सतत राहून वाटतं की अनिशा माझ्यापासून काहीतरी लपवते. ती काय लपवते हे तर मला कळत नाही आहे, पण एवढी मात्र खात्री वाटते की अनिशा काहीतरी लपवते. काय लपवत असेल अनिशा, या विचारानेच माझं डोकं ना अगदी भंजाळून गेलं आहे. कळत नाही आहे, सुचत नाही आहे, काय करू आणि कसं शोधून काढू. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या काव्या काव्या, बास, काम डाऊन.
अहो किती विचार करताय तुम्ही, याला ना ओव्हर थिंकिंग करणे असं म्हणतात. आणि आता अनायसे अनिशा येत आहेतच ना तुम्हाला भेटायला, मग एकदा की त्या आल्या की मग तुमच्या मनात जे काही असेल ते सर्व त्यांना विचारा. जर त्या काही लपवत असतील तर त्या तुम्हाला सांगून टाकतील. उगाचच्या उगाच इथे विचार करत बसून स्वतःच्या जीवाला टेन्शन देऊन तुम्हाला काहीतरी निष्पन्न होणार आहे का? नाही का नाही? मग त्यापेक्षा चिलमध्ये राहा, शांत व्हा, सगळं काही व्यवस्थित होईल. आपल्या मनाप्रमाणेच आपल्याला सर्व गोष्टी कळतील. पण तोपर्यंत तुम्हाला शांत राहावं लागेल. आता पार्थ आणि काव्या बराच वेळ अनिशाची वाट बघतात पण तरीही अनिशाचा काही पत्त्या नसतो. मग शेवटी पार्थ आणि काव्या आता अनिशाला पुन्हा फोन करू लागतात, पण अनिशा आता काहीच रिस्पॉन्स करत नसते, फोन उचलतच नसते. पण आता काव्या भरपूर वेळा फोन करायला लागते. मग शेवटी अनिशा कंटाळून फोन स्विच ऑफ करते. इकडे अनिशाला काव्याला भेटायला जाण्याची खूप इच्छा असते. ती म्हणत असते, काव्या अगं काय करू, तुला भेटायला यायची खूप इच्छा होती आहे, पण जर मी तिकडे तुला भेटायला आले तर ती रम्या माझ्या आईच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल गं. आणि तुला तर माहिती आहे ना, माझ्या आई व्यतिरिक्त ह्या जगामध्ये माझं कोणीसुद्धा नाही आहे. जर आईला काय झालं तर मी काय करू? म्हणून खरं तर मी येत नाही आहे तुला भेटायला. सॉरी काव्या, सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला माफ कर. मी नाही येऊ शकत गं तुला भेटायला. तुला भेटण्याची मलासुद्धा खूप ओढ लागली आहे, पण त्या रम्याने मला सांगितलं आहे की पुन्हा तुझ्यासमोर कधीच यायचं नाही, तुला कधीच भेटायचं नाही. जर मी तुला भेटायला आले आणि त्या रम्याला हे कुठून जरी कळालं ना तर माझ्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे गं काव्या. खरंच आय एम सॉरी. ती रम्या तुझा आणि पार्थ जिजूंचा संसार सुखाने नाही होऊ देणार. लवकरात लवकर काहीतरी घडू देत आणि त्या रम्याला चांगली अद्दल होऊ देत, असा इकडे अनिशा विचार करत असते. शेवटी बराच वेळ कॅफेमध्ये बसून वाट बघून अनिशा न आल्यामुळे पार्थ आणि काव्या रिकाम्या हाताने कॅफेमधनं निघायला घरी बाहेर पडतात. तर दुसऱ्या बाजूला आता वसवत्या आणि रम्या ह्या रूममध्ये आलेले असतात. रम्या आता वसवत्याला म्हणत असते, आई, त्या काव्याबरोबर तू सुद्धा भांग प्यायली होतीस, त्यामुळे तुला सुद्धा नशा झाली होती. नशेच्या भरात तू त्या काव्यासमोर काही बडबडली नाही आहेस ना, तिला काही सांगितलं नाही आहेस ना? आज ती काव्य असं कसं काय म्हणाली की तू जे बोलत होतीस ते तिला आठवत नाही आहे म्हणून? तू काय बोलत होतीस, तुला काय आठवतं आहे का? त्याबरोबर वसवत्या म्हणते, अगं जर तिला आठवत नाही आहे तर मला तरी कुठून आठवणार आहे? आणि मला सुद्धा आता भीती वाटायला लागली आहे. मी 16 डिसेंबरबद्दल तर काय बोलून गेली नसेल ना तिच्यासमोर? त्यावर आता तिथे ॲपलबरोबर जो सुरा ठेवलेला असतो तो सुरा रम्या वसवत्यावर उघडते. वसवत्या म्हणते, रम्या अगं काय करतेस तू? हे लागेल मला, ठेवते. रम्या म्हणते, लागायलाच हवं. आई, जर तू काही बोलली असशील ना आणि जर मला ते नंतर कळलं ना तर तुझा हा गळा राहणार नाही, समजून जा. सोडणार नाही आई मी तुला. आत्तापर्यंत मी एवढे कष्ट करून, एवढी मेहनत करून सर्वांचा विश्वास जिंकलाय, सर्वांना माझ्या बाजूने करून घेतलं, पण जर थोडक्यासाठी तू काही बोलली असशील आणि ते जर त्या काव्याला आठवलं आणि त्यामुळे जर माझ्या कष्टांचं पाणी झालं ना तर मात्र आई मी तुला सोडणार नाही सोडणार मी तुला, असं म्हणत ती वसवत्याच्या गळ्यावर सुरा ठेवते. वसवत्या म्हणते, नाही गं, नाही रम्या, तुझी शपथ, नाही, मी काही नाही बोलली आहे, खरंच प्लीज रम्या असं नको करू, सोड मला. अगं रम्या, आता काय आईचा जीव घेणार आहेस का? रम्या सोड. रम्या म्हणते, वेळ पडली ना तर तेही करायला मागे पुढे बघणार नाही आहे मी. वसवत्या आता कसा बसा रम्याच्या तावडीतनं स्वतःचा जीव सोडवते आणि तिकडनं पहिली बाहेर पळत जाते. वसवत्या म्हणत असते, बापरे, सुटले एकदाची. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.